नमस्कार. अर्थशास्त्रातील इनइलॅस्टिक डिमांडची संकल्पना शिकताना आम्ही सिगारेटच्या किमतीचं उदाहरण घोकत असताना तात्या चेन स्मोकर झाला. अतिशय बेदरकार आयुष्य जगणाऱ्या तात्याला कॉलेजमध्ये असताना विविध व्यसनं लागली होती. नव्हे तर त्या व्यसनांना आता तात्याच लागत होता. कॉलेज वगैरे संपल्यावर अनेक धंदे करून तो बिल्डर वगैरे झाला असं कानावर पडलं होतं. त्यानंतर मात्र त्याचा काही पत्ता नव्हता आणि अचानक ही पत्रिका हातात पडली. मी आणि माझी सौ दोघे तात्याच्या 40शी शांतला गेलो. सभागृहात अनेक मंडळी, काही ओळखीचे, काही अनोळखी, तर काही ओळखीचे अनोळखी. माझी नजर तात्याला शोधत होती. तात्या कुठे दिसत नव्हता. सभागृहातील स्टेजवर एक टेबल, 2 खुर्च्या, मागच्या भिंतीवर एक मोठा बॅनर, त्यावर तुमच्या तात्याची 40शी शांत हे शब्द. एक तरुण स्त्री सगळ्यांचं हसून स्वागत करत होती. ही तात्याची ताती असावी असं गृहीत धरून मी आणि सौ तिच्याजवळ गेलो. नमस्कार करून माझं नाव सांगितलं. तात्याची चौकशी केली. माफक हसून ते येतील इतक्यात असं म्हणत ताती घोळक्यात मिसळले. तात्याच्या घरात मी पाण्यावरील हिमनगा इतका देखील माहीत नव्हतो. त्याबद्दल मी तात्याचे मनसोक्त आभार मानले. इतर जुने मित्र भेटले, त्यांच्याशी बोलत उभा होतो आणि अचानक जल्लोष आणि टाळ्या ऐकू आल्या. आम्ही सगळ्यांनी स्टेजकडे पाहिलं. नेत्यांप्रमाणे सगळ्यांना मानवंदना देत तात्या स्टेजवर आला होता. डोक्यावर नसलेल्या केसांमुळे आता तो खरा तात्या वाटत होता. तो एक फरक सोडला तर भूत आणि वर्तमान यात फारशी तफावत नव्हती. इथे जमलेल्या माझ्या तमाम निकम्या मित्रांनो आणि माझ्या सुंदर सुंदर मैत्रिणींनो, निकम्या आणि सुंदर जल्लोषाने सभागृह भरून गेलं. तात्या जराही बदलला नव्हता. या स्वतःच्या समाधानालाच प्रत्येकाने सलामी दिली. रविवारी ढांगा वर करून झोपायचं सोडून तुम्ही आत्ता या हॉलमध्ये का आहात हे मी सांगत नाही, कारण ते सांगितलं तर तुम्हाला पाठवलेल्या आमंत्रण पत्रिकेच्या छपाईचा आणि पोस्टाचा असा सगळा खर्च फुकट जाईल. तरी पण सांगतो, तर आज तुमचा हा तात्या चक्क आणि अखेरीस 40 वर्षांचा झाला. चक्क यासाठी म्हटलं कारण मी स्वतःला अजूनही 40 वर्षाचा मानत नाही. आता अखेरीस का म्हटलं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. गेल्याच वर्षी मी स्वर्गाची बेल वाजवून खाली आलो आहे. तात्याच्या एकेका वाक्यानिशी उसळी मारणारं सभागृह आता अचानक शांत झालं, गंभीर झालं. कमॉन, इतके सिरियस होऊ नकात. मागल्या वर्षी छातीत कळ येऊन गेले. तसं कॉलेजमध्ये असताना छातीत कळ यायचे प्रसंग खूप आले, पण यावेळची कळ जरा जास्त जीवघेणी होते. आपल्या त्या इंदूसारखी. ती आली आहे का आज? इंदू आली आहे? वेल, इट वॉज अ हार्ट अटॅक. मी स्ट्रेचरवर असताना कांचनला म्हटलं, बहुतेक जायची वेळ आली आहे, पण चुकून माकून वाचलोस तर माझी 40शी शांत करून टाकायची. कारण यापुढे आपली 60 शांत, 75 वगैरे होईल की नाही याचा काही नेम नाही. म्हणून हे सेलिब्रेशन. बट लेट मी टेल यू वन थिंग. आयुष्यात खूप व्यसनं केली, पण पैसा कमवायची नशा खूप लवकर मिळाली. सकाळी उठल्यापासून पेटी आणि खोके यांच्याच गप्पा. या सगळ्या धावपळीत हेल्थकडे सॉलिड दुर्लक्ष झालं. आपल्याला काय होणार नाही या मस्तीत बॉडीला वाटेल तसा झिजवत राहिलो. वेळी यावेळी खाणं, शून्य व्यायाम, कामाचा स्ट्रेस, दारू, स्मोकिंग. मी वाईट शब्द वापरतोय, माफ करा, पण माझ्या हेल्थवर रोज रेप होत होता. शेवटी सहन न होऊन एका रात्री मग बॉडीने माझ्या छातीचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. आय टेल यू, आपली सॉलिड फाटली. डायरेक्ट ॲडमिट, मग बायपास. डॉक्टर म्हणाले, लकी आहात म्हणून वाचलात. आता यापुढे जगायचं असेल तर मी सांगतो ते करायचं.
फ्रेंड्स, मी तुमच्यातल्या अनेकांना आता बघतोय. तुमच्यावरच्या प्रेमापोटी एक सांगतो की वेळीच सुधारा स्वतःला. मी जे भोगलं ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून हे सगळं सांगितलं. आजचा मेन्यू पण एकदम वेगळा आहे. सॉरी टू से बट नो ड्रिंक्स टुडे. आय होप यू विल स्टील एन्जॉय द पार्टी. टाळ्यांच्या आतिषबाजीत तात्या स्टेजवरून खाली आला. माझ्यासमोर आला तेव्हा मी त्याला घट्ट मिठी मारली. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. चलता है यार, असं काहीतरी म्हणून तात्या जोरजोरात हसला. मी माझ्या पत्नीची ओळख करून दिली. मागच्या वेळी भेटलेलास तेव्हा वेगळी होती कोणीतरी, तात्या आपल्या नेहमीच्या फॉर्मात येत म्हणाला. तात्याच्या या अनपेक्षित बाउन्सर पुढे बावळटपणे हसून वेळ मारून नेणं इतकंच माझ्या हातात होतं. तात्या स्वतःच्या विनोदावर बेहद्द खुश होत हसला. स्वतःच्या विनोदाने समोरचे निष्प्रभ वगैरे झालेले बघून त्याला एक आसुरी आनंद होत असे. तात्याचा हा पीळ अजूनही तसाच होता. कार्यक्रम संपल्यावर आम्ही जायला निघणार इतक्यात एक जण म्हणाला, अरे तुझ्याजवळच हे जाधव सर राहतात, त्यांना घरी सोडशील का? आम्ही गाडीत बसलो. जाधव सर माझ्या शेजारी, पत्नी मागच्या बाजूला. काहीतरी विषय काढायचा म्हणून मी जाधव सरांना त्यांच्याबद्दल विचारलं. मी जाधव, तात्याचा फिटनेस ट्रेनर. असे बघू नका, माझ्या वयावर जाऊ नका, पांढऱ्या केसांवर जाऊ नका. माझं अख्खं आयुष्य लोकांना व्यायाम शिकवण्यात गेलं आहे. पुढच्या वर्षी 75चा होईल. पण तुमच्यासारखे तरुण लोक खूप येतात हल्ली. सगळ्यांची पोटं सुटलेली, व्यायाम करायला वेळ नाही म्हणतात. कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन कमी करून द्या सांगतात. वाटेल तितके पैसे द्यायला तयार असतात. मला तुमच्या पिढीची ना गंमत वाटते. आधी पैसे मिळवायला स्वतःची तब्येत खर्च करायची आणि मग गेलेली तब्येत परत मिळवायला पैसा खर्च करायचा. मी तरुणांना नेहमी 2-3 गोष्टी सांगतो. एक म्हणजे स्वतःसाठी व्यायाम कराच, पण त्याहूनही तुमच्या मुलांवर तुमचं प्रेम असेल तर तुम्ही निरोगी आयुष्य जगलंच पाहिजे. दुसरं म्हणजे व्यायामाची ती प्रोसेस एन्जॉय करा, रिझल्ट्स आपोआप येतील. आणि तिसरं म्हणजे तुम्ही भले पैसे कमवाल, गाडी घ्याल, बंगला घ्याल, पण ते उपभोगायला तुमची तब्येत चांगली नसेल तर उपयोग काय? जाधव सर उतरता उतरता मिश्किल स्वरात म्हणाले, हे शरीर काही वर्षांसाठी आपल्याला भाडे तत्वावर राहायला दिलंय. मग ही जागा सोडताना होती तशी परत केली तर मूळ मालकाला ते जास्त आवडेल, नाही का? जाधव सरांसोबतच्या गप्पा, तात्याची 40शी शांत वगैरे मनात खूप काळ रेंगाळत राहिलं. त्याच दरम्यान एक छोटंसं पुस्तक वाचनात आलं. व्हॉट द मोस्ट सक्सेसफुल पीपल डू बिफोर ब्रेकफास्ट असं नाव असलेल्या पुस्तकात जगातील सर्वात जास्त यशस्वी लोकांच्या चांगल्या सवयींचा एक लसावी काढला आहे. ही सगळी माणसं आपल्या व्यस्त दिनचर्येतून व्यायामासाठी 1 तास बाजूला काढतात हे लक्षात आलं. हे सगळं वाचून जेव्हा ह्या सगळ्या अतिव्यस्त लोकांच्या समोर स्वतःला पाहिलं तेव्हा कसंच वाटलं. लोकमान्य टिळकांनी म्हणे स्वतःची तब्येत कमवायला 1 वर्षांचा ब्रेक घेतला होता, हेही अचानक आठवलं. माझ्यावर अवलंबून असलेले आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे चेहरे आठवले. त्यांच्यावरील प्रेम मी वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू का? 1 तारीख सोमवार वगैरे कुठलाही मुहूर्त न बघता व्यायामाला सुरुवात केली आहे. खाण्याच्या सवयी बदलायला सुरुवात केली आहे. मिताहार हा एक जादुई शब्द आयुष्यात आला आहे. याच दिशेने धडपडणाऱ्या मित्रमैत्रिणींचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. एकमेकांशी रिकाम्या गप्पा मारण्याऐवजी आम्ही रोज सकाळी एकमेकांना व्यायाम करायला उद्युक्त करतो. एकमेकांचे फक्त सकारात्मक असेच अनुभव शेअर करतो. आता व्यायाम करताना शरीरातील एक एक स्नायू आणि स्नायू आपल्याशी संवाद साधतोय हे लक्षात येतं. खूप चालून थकल्यावर जोर मारताना ताकद संपते तेव्हा जुन्या सवयींमध्ये ठाण मारून बसलेली चीज, बटर, साखर वगैरे भूतं अचकट विचकट हसतायत असा भास होतो. त्यांना न जुमानता प्रयत्न सुरू आहेत. स्त्रियांची स्मरणशक्ती किती दांडगी असते.
त्या दिवशी व्यायाम करून घरी आलो. मी आंघोळीला जाणार तितक्यात बायकोने विचारलं, बाय द वे, तात्याला आधी भेटलास तेव्हा तुझ्याबरोबर ती कोण होती रे? अगं, ती माझीच एखादी जुनी वाईट सवय असेल. बायको फक्त गोड हसली. इतकी साधी सोपी पण तुम्हाला विचार करायला लावणारी कथा. कथा म्हणजे काय? आपल्या आसपास जे दिसतंय ना त्याचं चित्रच एक आरसा म्हणून दाखवलं आहे असं समजा. आपली वय सामान्य सर्वसाधारणपणे तीच आहेत. आपणही काही फार कमी व्यसनी आहोत अशातला भाग नाही. बरं, व्यसन कमी किंवा जास्त असा भागच नसतो, व्यसन ते व्यसन. पण मुद्दा असा आहे की वेळीच सावरलं तर ते जास्त चांगलं नाही का? आपल्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांना त्रास होतो जर तुम्ही असं नाही केलं तर. म्हणजे तात्याला जी अद्दल घडली किंवा तात्याने योग्य वेळेस जो डिसिजन घेतला आणि तो सगळ्यांसोबत शेअर केला, असे आपल्यातही आसपास तात्या असतीलच. पण स्वतः तुम्ही तात्या होण्यापेक्षा आपण म्हणतो ना, पुढच्या स्टेज मागचा शहाणा, एवढं कळलं तरी खूप झालं. ॲटलिस्ट व्यायाम करा. इतरांसाठी नाही, स्वतःसाठी तरी करा. वेळी अवेळी जेवणं थांबवा. साध्या गोष्टी आहेत. रोज 1 तास आपल्याला नक्कीच जड नाही. सो ही कथा आम्हाला सोशल मीडियावरती मिळाली. याचं लेखक अज्ञात असं लिहिलेलं आहे आणि आम्हाला ही खूप आवडली. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. सो ज्याची कुणाची ही कथा आहे त्याचे अधिकार त्यांच्याकडेच असतील. आम्ही याच्यावरती कुठलाही अधिकार सांगत नाही. फक्त चांगलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं आणि म्हणूनच कथाकरीवरती ही कथा तुम्हाला दिसली. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, आपल्या ग्रुपवरती. आणि हो, आमचं कथाकरी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच तुमची अमूल्य कमेंटसुद्धा नक्की लिहा. तो चला, लवकरच भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.